सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय। दिनांक 31 मार्च 2026 रोज मंगळवार रोजी 8व्या राज्यस्तरीय रमाई बौद्ध धम्म परिषदेचं आयोजन मोठ्या उत्साहामध्ये स्थळ तामसा, तालुका हातगाव, जिल्हा नांदेड, मौजे शिवपुरी चिकाळा फाटा या ठिकाणी पार पडणार आहे। या धम्म परिषदेला मुख्य उपस्थिती तथा प्रमुख मार्गदर्शन करण्यासाठी येत आहेत राजगृहाचे रत्न, सन्माननीय युथ आयकॉन, युवा नेते अमन साहेब आंबेडकर। या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत हरिहरराव सोनुले साहेब यांचे सुपुत्र सन्माननीय सुनील भाऊ सोनुले। कार्यक्रमाचे उद्घाटक आहेत हातगाव हिमायतनगर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार बाबूरावजी कदम कोळीकर। या धम्म परिषदेचे स्वागताध्यक्ष आहेत प्रसिद्ध विचारवंत तथा विधी तज्ञ ॲडव्होकेट DF हरदडकर साहेब। अशा या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम मोठ्या उपस्थितीमध्ये पार पडणार आहे। तरी या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थितीमधून म्हणून लाभलेले भीम टायगर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय दादासाहेब शेळके, किनवट तालुक्याचे शान गोल्डमॅन जे किनवट तालुक्याचे गोल्डमॅन आहेत दीपक दादा ओमकार यांची या कार्यक्रमाला उपस्थिती लाभणार आहे। नांदेड जिल्ह्याचे एक अभ्यासू वैचारिक व्यक्तिमत्व, या नांदेड जिल्ह्याचे मार्गदर्शक आदरणीय प्रभुजी सावंत सर आणि सर्वच त्यांची टीम, कानिंदे सर, धनंजकर सर आणि त्या सर्वांची ज्येष्ठ टीम, असे सर्वच आंबेडकर चळवळीतील नांदेड जिल्ह्यातील सर्वच तळागाळातील कार्यकर्ते या धम्म परिषदेला उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवणार आहेत। मी जनतेला आवाहन करतो, संपूर्ण परिसरातील, जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील की सर्वांनी या होणाऱ्या राज्यस्तरीय रमाई बौद्ध धम्म परिषदेला मोठ्या संख्येने उपस्थित राहून या धम्म परिषदेची शोभा वाढवावी आणि या धम्म परिषदेचा लाभ घ्यावा। सर्वांना क्रांतिकारी जय भीम, नमो बुद्धाय।